पर्यंत आपण बघतोय. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल फटका तर चांगला आहे, परंतु तिथे थोडीशी गफलत झाली आणि या मुवमेंटला एक धाव देखील कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. चला, भरपूर स्लो गेम सुरू आहे. विनंती आहे जुनेकर टीमला, सकाळपासून आपण एक चांगला प्रतिसाद दिला. याही मॅच मध्ये आपण फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. यावेळीला देखील एक चांगला फटका, मिसफिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव. स्ट्रोक चांगला आहे, फुटवर्कचा चांगला वापर. बॉलला पाठवलाय स्टँड अँड डिलिव्हर. बॉल करतोय हवाई सफर. 6 धावेंकरिता षटकार. पंधरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा. यावेळेला देखील बॉल हवेत खेळला. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे एक धाव कंप्लीट झाली आणि धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. फटका फसला. बॉल हवेत पकडला जातोय. झेल बॅट्समन नंदेश बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला देखील वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं. डॉट बॉल आपण बघितला. धावफलकावरती षटक संपल्यानंतर 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. वैभव डीथ ओव्हर मध्ये त्यांना खरं तर इथून मात्र आणलं गेलं. बघूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. बॉलर तयार होतात. वैभव चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळीचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग अंपायरने अपील उचलून धरली आणि बॅटर इथून मात्र बाद होतात. वैभवला मिळतीये ही पहिली सफलता. तीन बॉल अजून बाकी आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 17 धावा. 17 धावा धावफलकावरती आपण बघतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळीला फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 6 धाव्यांकरिता येतोय हा षटकार. अतिशय देखना सुबह आणि गगनाला गवसणी गाठणारा अक्षरशः 6 धाव्यांकरिता षटकार आपण बघितलात. आणि या षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती झपाट्यानं बदल आपण बघतोय. 23 धावा धावफलकावरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. बॉल तयार होतोय. या वेळेला बॉल हवेत आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहतच राहिले. तितक्यात बॉल देखील जमिनीला स्पर्श करतो आणि तदनंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकदा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा आणि विजयासाठी 26 धावांचं लक्ष्य.
समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राईव्ह लगावलाय आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात श्रीकांत. खरं तर ओव्हर नंबर 1 मध्ये त्यांना गोलंदाजी करण्याची इथून मात्र संधी मिळालेली आहे आणि सातत्यानं ओव्हर नंबर 1 मध्ये त्यांची चांगली कामगिरी असते. परंतु या मॅच मध्ये सुद्धा पहा चौकार आल्यानंतर काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. ऑफसाइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर मुकेश यांना शांत ठेवले आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. ओ बिग हिट बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग फ्लॉट मध्ये. टाटा बाय बाय हवाई सफर 6 धावेंकरिता. इथून मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश मी मगाशीच उल्लेख केला या खेळाडूकडे क्षमता मोठे फटके मारण्याची आणि इथे मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जुईनगर या गावाला रिप्रेझेंट करत असताना मुकेश आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर जर का आपण बघितलं तर जुईनगर या खेळाडूचा या गावाचा मी आवर्जून उल्लेख करेल, कारण या गावामध्ये पहिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला ज्याने खरं तर 6 बॉल 6 षटकार नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती खेचले. मिथुन मडवी या जुईनगर गावचे आहेत आणि आज तो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मिथुन मडवी थोडेसे क्रिकेट पासून दूर आहेत. त्यांनी नुकताच जर का आपण बघितलं तर स्वतःचं एक स्पोर्ट्सचं दुकान देखील खऱ्या अर्थानं उभारले आणि तिथे सुद्धा त्यांची चांगली कामगिरी आहे. परंतु या मुवमेंटला षटकार आल्यानंतर इथे मात्र हा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटने दिलंय. टिट फॉर टॅट, तू मला षटकार मारू शकतो परंतु मी देखील काही कमी नाहीये, मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो हे गोलंदाज श्रीकांतने दाखवून दिलं आणि इथून मात्र बॅटर मुकेश बास झाला. पहिला झटका बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 10 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 13 आणि 13 बॉल मध्ये आता विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 13 चेंडू 16 धावा. यावेळेला फुल टॉस, बॉल हवेत, कॅच होईल का? ओ माझ्या मते या झेलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मिथून 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 आपल्याला पाहायला मिळाले. इथून तिथून मिथून धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. खूप झेल, खूप चांगल्या रीतीने हा झेल त्यांनी पकडलाय. आदरणीय सन्माननीय ज्यांची खरं तर आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, जनतेसाठी नेहमी जनतेच्या हाकेसाठी धावणारे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सन्माननीय शुभमजी चौगुले साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं देखील आम्ही या गावदेवी क्रिकेट संघ रबाळे गाव यांच्या या 30+ क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ज्यांच्या आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे तुम्हा सर्वांचे लाडके साहेब शुभमजी चौगुले साहेब या व्यासपीठावरती उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
आपला पुन्हा एकदा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ रबाळे या संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. वेलकम साहेब. जाऊया मॅच कडे. मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. आता समीकरण आलंय 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 16 धावा 16 धावा 12 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नयन आलेत गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल मध्ये 16 करायच्या आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल पाहूया. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होती. गोलंदाज तयार होतोय. कमी गतीचा हा बॉल पहा. फिंगर रोल्स केले होते. टप्पा पडला. बॉल आतमधल्या दिशेला वळण घेतोय आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमचं प्रेशर वाढवणाऱ्या आणि प्रत्येक डॉट बॉल हा गोलंदाजी करणाऱ्या टीमला आनंद देणाऱ्या. क्रिकेट हा असाच खेळ आहे. प्रत्येक बॉल कोणासाठी आनंद देतो तर कोणासाठी दुःख देऊन जातो. त्यालाच क्रिकेट असं नाव आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. दहा बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होत आहेत. या वेळेला देखील पहा इथून मात्र बॅटरला शांत ठेवले आणि याकरिताच नयनला गोलंदाजी मार्क वरती आणलं गेलं. जिथे कमी तिथे मात्र या गोलंदाजाचं एक चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि याही मॅच मध्ये पहा नयन प्रभावित करतात. चांगली गोलंदाजी. आता 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 15. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. या फलंदाजाला इथून मात्र शांत ठेवला. पिन ड्रॉप सायलेंट. शांततेचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालंय. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत. 15. 8 चेंडू 15 धावा. 15 धावा 8 चेंडू. एक मोठा फटका या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा आणेल. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल. विविधता, व्हेरिएशन, अचूक टप्पा, वेगवेगळ्या थाटणीचे बॉल हाताळत असताना गोलंदाज नयन. लगातारचा 4था बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव या गोलंदाजाने खर्च केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा बॉल नयनच्या स्पेल मधील. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र मिस फिल्डिंग झाली. एक धाव देखील कंप्लीट होतीये. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये तुम्हाला आता धावा कंप्लीट करायच्या आहेत. 14. 6 चेंडू 14 धावा. चला ऐरोली टीम कॅप्टन आणि दिवा टीम कॅप्टन चला व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपण ड्रॉ करणार आहोत. त्यातून एक संघ हा फायनल मध्ये जाणार आहे. दिवा संघ, ऐरोली संघ. आम्हाला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ड्रॉ करायचे आहे. चला सूचना करतोय लगेच आपण यायचंय. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये? संकट मोचक म्हणून आता हा फलंदाज आपल्या टीम साठी धावून येईल का हे देखील बघायचंय. सहा बॉल मध्ये 14 धावांची गरज. काय घडणार आहे गोलंदाजी मार्क वरती? नंदेश भगत आणखीन एक फिरकीचा जादूगर या टीमचा. ओहो, ही तर खासियत आहे या खेळाडूची. पहा फिंगर रोल्स केले आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत. 14
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. बॉल हवेत, मिथून आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक झेल पकडलाय बॅट्समन बाद. आता 4 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 14. आता नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला वैभव थोडंसं धावत जायचं कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. दिवा संघ आणि ऐरोली संघ टीम कॅप्टन या. 4 बॉल मध्ये आता 14 करायच्या आहेत. चार बॉल मध्ये 14 करायच्या आहेत. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. बक्षीस पात्र फेरी जो या मॅच मध्ये जिंकणार आहे तो सरळ सुपर 3 मध्ये दाखल होणार आहे. आजचा या स्पर्धेतील शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल लाईन मिस केली आणि इथे जर का आपण बघितलं तर पंचांचं बूट आकाशाकडे. बॅट्समन झालाय यष्टीची. आणखीन एक विकेट बॅटर बाद. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 3 बॉल 14 धावा. पाहूया विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा. तीन बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विसावला कैलास. तीन बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. अभी नाही तो कभी नाही या संधीचं आता सोनं केलं जाईल का. 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये. नंदेश भगत पुन्हा एकदा तयार. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे परंतु तिथे फिल्डर कॅच ड्रॉप झाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होतीये. टन टनाटन टन टारा 2 गेंदे चाहिए 12. आता 2 बॉल मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे 12. पाहूया काय घडणार आहे. 2 चेंडू 12 धावा. तुम्हाला इथे चांगले फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. एक मोठा फटका जर इथून का आला तर शेवटच्या बॉलवरती मजा येईल. खरं तर आयोजन पहा दर्जेदार क्रीडा स्पर्धा गावदेवी रबाळे 30+ संघाच्या वतीने हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र अनेक संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यातून मात्र आजचा हा शेवटचा दिवस. 2 मध्ये 12ची गरज असताना तिथे मात्र हा बॉल योग्य टप्प्यावरती हाताळला. बादशी कडाने एकच धाव मिळतीये. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. एक चुकीचा बॉल आला आणि त्यावरती षटकार आला तर इथून चमत्कार घडेल. यावेळीला बॉल हवेत विकेट मिळू शकते आणि या मॅच मधील तिसरा झेल पकडला. इथून तिथून आणि मिथून यांच्या माध्यमातून खूप चांगला झेल पकडला आणि बॅट्समन बाद होतात. अभिनंदन. नेहरूला संघ सुपर 3 मध्ये दाखल होतोय. सन्माननीय आदरणीय युवकांचे भाग्यविधाते शुभम दादा चौगुले यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. हितेन दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शुभम दादा चौगुले